काय घटना घडलेली आहे? अशी घटना घडली. आम्ही शहापूरच्या पायथ्याशी थांबतो. आमचं एकलंच घर आहे. तर ते मुलगी आमची तिथं अशी थांबली होती. वाळूच्या ढिगावर खेळत होती. यांना मी जेवाय बिवाय केलं, जेवण दिलं आणि मी गेले आपल्या शेतावर निघून. आणि ती पोरगी अशी खेळायला लागली. माझी सून आणि ती भाची ती अशी घरात स्वयंपाक करत होती. तर ती काउंटरला ती आली. तर ती पोरगी तिकडून रडत आली. म्हणते, आई नाही मम्मी, म्हणते अगं त्या पोलीस काकाने आहे ना मला अशी बाजूला नेली आणि माझे चड्डीत हातबीत घातला. आणि ती पोर रडत आली, घाबरली पक्की. मग माझ्या मुलग्याने मला फोन केला. तर मी पळत आले घरी. घरी आले. म्हणते बाबा काय झालं रे? तर म्हणतो आई तिला आहे ना, म्हणतो बघ ह्या भाडखावानी बघ, म्हणतो काय केलं आई तू सांगते ह्याला मुस्कड, म्हणतो मला, म्हणतो. तर मी म्हणले थांबा बाबा, कायद्याच्या आरे जाऊ नका. जरा आपला तात्या म्हणजे हा माझा भाव आहे. म्हणजे बाबा त्याचा मला विचार घेऊ दे, मग त्याला काय करायचं ते करू. नाही तर म्हणजे याला आपण पोलीस कंप्लेंट करू आणि तिथं जाऊ. मग साहेबांना बोलावलं आम्ही. तर मेन साहेब आलं. तर म्हणलं आजी काय काय झालं? तर मी हेच सांगितलं त्यांना खरं खरं, की म्हणले बाबा असं असं यांनी केलं की माझी पोरगी खेळायला गेली आणि खेळता खेळता म्हणजे यांनी बाजूला नेऊन तिची असं छेड काढली. आणि तुम्ही कायद्याने जर असं करत असाल तर आम्ही कायदा मागायचा कोणाक सांगा ना. आज तुम्ही कायदावाले लोक आहेत ना, मग आम्ही हात पसरायचं कोणाक ते सांगा ना मला तुम्ही. तुमची मागणी आहे? मग आता आमची मागणी एवढीच आहे की त्याला आहे ना शिक्षा मात्र झाली पाहिजे. आमची एवढीच मागणी आहे त्याला. का आता आमचं एकलंच घर पडतं. साहेबांना पण दाखवलं आमच्या दरवाज्यांना दरवाजा नाही, खिडक्या नाही माझ्या घराला, आणि एकला रानात मी राहते. उद्या काय कोणी येऊन करायचं? मग त्याला काय? आणि फुल प्यायलेला माणूस, पक्का प्यायलेला. आणि तुम्ही कायदेवालीच लोक तुमची खाकी चढून उपयोगच काय त्यांचा सांगा ना मला तुम्ही आता. तुम्ही खाकी चढून तुम्ही बाकी करायला लागलं लोकांची, गरिबाची छेड काढायला लागलं, ती पण चिमुकल्या पोरीची. मग काय करायचं आम्ही सांगा ना त्याला. मग याला आम्हाला कायदा न्याय भेटला पाहिजे का नको सांगा ना मला. एवढंच आमचं म्हणणे, बाकी काय नाही आमचं म्हणणे.